जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी अवघे काही दिवसच हातात असल्यानं निवडणूक रिंगणात असलेल्या उमेदवारांनी प्रचारासाठी मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे. कुडाळ तालुक्यात महायुती विरुद्ध ठाकरे सेना असं चित्र असताना नेरूर जिल्हा परिषदेची निवडणूक मात्र वेगळ्या वाटेनं जाताना दिसते. नेरूरमध्ये भाजपचे बंडखोर उमेदवार रुपेश पावसकर हे अपक्ष म्हणून उभे आहेत. ग्रामविकास आघाडीतर्फे पावसकर निवडणूक लढवत असताना त्यांना ठाकरे सेनेनं पाठिंबा दिल्यानं नेरूरमधील महायुतीचे उमेदवार संजय पडते यांच्यासमोर नेरूर पंचकृषी ग्रामविकास आघाडीचं आव्हान उभं राहिल्याचं चित्र दिसतंय. नेरूरमधून जिल्हा परिषदेसाठी सुरुवातीला 4 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते, पण अर्ज मागे घेतेवेळी ठाकरे सेनेच्या विजय लाड यांच्यासह मंगेश बांदेकर या अपक्ष उमेदवारांनी अर्ज मागे घेतला. त्यामुळे महायुतीचे उमेदवार संजय पडते आणि भाजपचे बंडखोर उमेदवार रुपेश पावसकर यांच्यात थेट लढत होणार आहे. तर पंचायत समितीसाठी नेरूर उत्तरमधून शिवसेना महायुतीच्या नीता भास्कर नाईक आणि ठाकरे सेनेच्या दीप्ती नाईक यांच्यात लढत होणार आहे. नेरूर दक्षिणमधून ठाकरे सेनेच्या अर्चना बंगे विरुद्ध भाजपा महायुतीच्या ममता देसाई यांच्यात लढत होणार आहे. खरं तर नेरूर जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये शिवसेनेचे उमेदवार आमचे लाड या ठिकाणी उभे होते. दोन्ही पंचायत समितीचे उमेदवार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या उभ्या होत्या. परंतु नेरूर गावातील सगळ्या ग्रामस्थांनी एक विनंती केली आणि सगळ्यांनी ठरवलं की ह्यावेळी रुपेश पावसकरांसारखा चांगला कार्यकर्ता कुठल्याही पक्षाचा झेंडा न घेता त्याला निवडून द्यायचं या गावातल्या ग्रामस्थांनी ठरवलं. आणि मग शिवसेनेच्या सुद्धा कार्यकर्त्यांनी त्याला होकार दिला आणि आमच्या लाडाने उमेदवारी या ठिकाणी मागे घेतलेली आहे. शिवसेनेच्या पुरस्कृत म्हणून रुपेश पावसकर हे उमेदवार या ठिकाणी उभे आहेत. आणि दोन्ही ठिकाणी आमच्या अर्चना बागे ज्या मागच्या वेळी ग्रामपंचायतच्या सरपंच होत्या, इथे आमच्या सौभाग्यवती नाईक मॅडम सुद्धा या ठिकाणी चांगलं काम करत होत्या. या दोन्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षाच्या चिन्हावर या ठिकाणी लढवत आहेत. आणि रुपेश पावसकर यांना सगळ्यांनीच ग्रामस्थांनी या ठिकाणी या भागातल्या एकमुखी पाठिंबा दिला आहे आणि त्यामुळे आमचा त्या ठिकाणी पाठिंबा आहे. नाही, खरं तर कालच्या विधानसभा आणि लोकसभेमध्ये अनेक लोकांना आश्वासन दिले होती की तुम्हाला जिल्हा परिषदला पंचायत समितीला निवडणूक देऊ. परंतु आपण बघितलं असेल की या कुडाळ तालुक्यामध्ये तेच उमेदवार पुन्हा पुन्हा देण्यात आलेले आहेत. आता संजय पडते 5 वेळा या ठिकाणी जिल्हा परिषदला उभे आहेत, वेगवेगळ्या भागातनं वेगवेगळ्या पक्षातनं, किंवा असे अनेक उमेदवारांची नावं येतील. आता मिलिंद नाईक म्हणून सरपंच होते, ते 3दा उभे होते आणि आता ते सरपंच पण आहेत. आता पिंगोळीमध्ये बघितलं असेल तर आकेरकर म्हणून उमेदवार आहेत, ते सरपंच पण आहेत आणि ते पण आधी आता सध्या सरपंच उमेदवार आहेत. त्यामुळे त्याच लोकांना उमेदवारी देण्याचा जो काही पॅटर्न राणे सभात केंद्र आपला आहे त्याच्याविरुद्ध आता कुडाळातील जनता एकत्र येईल. आम्ही सगळ्या नवीन चेहऱ्यांना संधी दिलेली आहे आणि नवीन चेहरे भागाचा विकास केला. त्याच लोकांना का संधी पुन्हा पुन्हा, हा आमचा प्रचाराचा मुद्दा आहे. दरम्यान नेरूर पंचकृषी ग्रामविकास आघाडीचे उमेदवार रुपेश पावसकर यांनी आज श्रीदेव कलेश्वराचे आशीर्वाद घेऊन प्रचाराला सुरुवात केली. आज त्यांच्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन माजी आमदार वैभव नाईक आणि ज्येष्ठ नागरिक श्रीयुत गावडे यांच्या हस्ते करण्यात आलं. नेरूर जिल्हा परिषद मतदारसंघातील संपूर्ण जनतेच्या आणि मतदारांच्या विनंतीनुसार आणि सर्व पक्षीय लोकांच्या आग्रहाखातर संपूर्ण मतदारसंघामध्ये रुपेश पावसकर यांनी जिल्हा परिषद निवडणूक लढवावी असा आग्रह झाल्यानंतर आमदार वैभव नाईक यांच्या सूचनेनुसार आमच्याही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी त्याला होकार दिला आणि त्यानुसार आम्ही संपूर्ण उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्व पदाधिकाऱ्यांनी रुपेश पावसकर यांना पाठिंबा दिलेला आहे आणि गेले 2 ते 3 दिवस या प्रचाराला सुरुवात केलेली आहे. आज या ठिकाणी प्रचार कार्यालयाचा शुभारंभ आमदार वैभव नाईक आणि इथले मानकरी दाजी गावडे यांच्या हस्ते झालेला आहे आणि संपूर्ण मतदारसंघातील लोक आपला माणूस, दोन्ही पंचायत समिती सदस्य जे आहेत त्या आपल्या आहेत अशा प्रकारचं मानून 3ही उमेदवार भरघोस मतांनी निवडून देतील अशी ग्वाही सगळ्यांनी दिलेली आहे आणि त्यानुसार आम्ही कामाला लागलो आणि नक्की आमचा 100% विजय पक्का आहे. माझा विजय पक्का आहे. या ठिकाणी श्रीदेव कलेश्वर आणि या ठिकाणी गावातील लोक, पंचकृषीतील लोक यांनी ठरवलेले की यावेळी रुपेश पावसकर निवडून द्यायचं. त्याचबरोबर आम्हाला उद्धव बाळासाहेब ठाकरे, आमचे आमदार वैभव नाईक असतील किंवा इतर पक्षातील सर्व कार्यकर्ते किंवा पदाधिकारी त्यांनी सांगितलेलं आहे की यावेळी तू फॉर्म भरायचा आणि आम्ही तुला निवडून देणार. यावेळी माजी आमदार वैभव नाईक, अतुल बंगे, जिल्हा परिषदेचे उमेदवार रुपेश पावसकर, नेरूर उत्तर पंचायत समितीच्या उमेदवार दीप्ती नाईक, नेरूर दक्षिण पंचायत समितीच्या उमेदवार अर्चना बंगे, शेखर गावडे, विजय लाड, मंगेश बांदेकर, भास्कर गावडे, गिरीश नेरूरकर, श्यामसुंदर परब यांच्यासह नेरूर पंचकृषीतील ग्रामस्थ उपस्थित होते.